Okay, let us start. As we have seen, system of linear equations. First one is non-homogeneous linear equations. Second, homogeneous equations. Okay. In case of non-homogeneous equation, we are writing that equation in terms of ax is equal to b. ओके. त्याच्यानंतर आता x इज इक्वल टू बी मध्ये आपण काय करतोय, a म्हणजे काय, मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट, x म्हणजे काय, मॅट्रिक्स ऑफ अननोन्स, अँड b मीन्स मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स. ओके. Yes. Now we are reducing this matrix in terms of row echelon form, and by using that reduced matrix we are finding out rank of A, rank of augmented matrix AB. ओके. आता रँक ऑफ A इज इक्वल टू रँक ऑफ AB असेल तर त्याला काय म्हणतोय आपण, कन्सिस्टंट म्हणतोय. ठीक आहे, त्याला काय म्हणतोय आपण, कन्सिस्टंट म्हणतोय. आणि जर रँक ऑफ A इज नॉट इक्वल कन्सिस्टंट. नाउ इन rank of A is equal to rank of augmented matrix AB, that is denoted by a letter R. After that, ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली त्याच्यानंतर आपण काय चेक करतोय, if R is equal to N, if R is equal to N, then system has Unique solution. unique solution. ओके. आणि जर R is less than N असेल तर सिस्टीम infinite solution. इन्फायनाइट सोल्युशन म्हणतोय. मग ज्यावेळेस रँक ऑफ A is not equal to rank of augmented matrix AB, then system is consistent. But it is not equal to, or rank of A is less than rank of augmented matrix AB, then system is inconsistent. System is inconsistent and it has no solution. ठीक आहे, हे रिवाइज झालं आपलं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आता होमोजिनियस कन्सिडर करूया. होमोजिनियस मध्ये काय करतोय आपण, द गिवन इक्वेशन वी आर रायटिंग इन टर्म्स ऑफ x इज इक्वल टू 0. ओके. मग आता याच्यामध्ये आपल्याला कंडिशन सॅटिस्फाय होणारच आहे, आपल्याला माहितीच आहे. सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स, होमोजिनियस इक्वेशन्स आर ऑलवेज कंसिस्टंट, आर ऑलवेज कंसिस्टंट. Therefore, either we are getting that ट्रिवियल सोल्युशन और नॉन ट्रिवियल सोल्युशन. या केसमध्ये होमोजिनियस इक्वेशन्स मध्ये तिथं इनकन्सिस्टंट हा प्रकार येणारच नाहीये. द सिस्टम इज ऑलवेज कंसिस्टंट. देयरफॉर हियर वी आर टेकिंग दॅट R rank R is equal to N and second R is less than N. ओके. R is equal to N असेल तर काय, कोणतं सोल्युशन मिळतं आपल्याला, झिरो सोल्युशन, किंवा याला काय म्हणतो आपण, ट्रिवियल सोल्युशन. इन केस ऑफ ट्रिवियल होमोजिनियस, हा होमोजिनियस इक्वेशन मध्ये जर आपण R is equal to N असेल, सिस्टम इज ऑलवेज कंसिस्टंट, and if R is equal to N, then we are getting either zero solution or trivial solution. If R is less than N, then we are getting that non-zero solution. Non-zero किंवा त्याला काय म्हणतो आपण, non-trivial. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला एक डिफरन्स काय, नॉन होमोजिनियस मध्ये इनकन्सिस्टंट हा प्रकार येतो, ही पॉसिबिलिटी असते. पण होमोजिनियस इक्वेशन मध्ये इनकन्सिस्टंट हा प्रकार येतच नाही. द सिस्टम ऑफ इक्वेशन्स आर ऑलवेज कंसिस्टंट. इट हॅज आयदर झिरो सोल्युशन और नॉन झिरो सोल्युशन. ओके. मग आता ज्यावेळेस R इज लेस दॅन N असतं होमोजिनियस मध्ये आणि नॉन होमोजिनियस मध्ये, दोन्ही मध्ये नॉन R इज लेस दॅन N असेल तर आपण काय करतोय, N मायनस R पॅरामीटर यूज करतोय. वी आर युजिंग दॅट N मायनस R पॅरामीटर. ठीक आहे, इथेपर्यंत आपलं झालं होतं. ह्याचे काही एक्झाम्पल पण आपण बघितलेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखीन काही एक दोन एक्झाम्पल बघूयात आणि परत नॉन होमोजिनियस मधला आणखीन एक टाईप आहे, होमोजिनियस मध्ये आणखीन एक टाईप आहे, त्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण इथं सॉल्व्ह करणार आहे. ओके. सो राईट डाउन फर्स्ट एक्झाम्पल, प्लीज नोट डाउन. नॉन होमोजिनियस टाईप बघूयात. त्याच्यामध्ये नॉन होमोजिनियस मध्ये आपण
कॉन्स्टंट जे आहेत लॅम्बडा किंवा म्यू हे दोन जे कॉन्स्टंट असतात त्याच्यामध्ये ऍड करून असतात, तर ते इक्वेशन्स आपल्याला इथं सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो राईट डाऊन. पहिल्यांदा आपण ह्याच्यासाठी लिहिते, होमवर्कसाठी एक एक्झाम्पल देते, होमोजिनियस आणि नॉन होमोजिनियसच्या आधी. राईट डाऊन प्लीज. सॉल्व द सिस्टम ऑफ इक्वेशन्स. सॉल्व द सिस्टम ऑफ इक्वेशन्स for x1 plus 2x2 minus x3 is equal to 1. Next, 3x1 minus 2x2 plus 2x3 is equal to 2. And third equation, 7x1 minus 2x2 plus 3x3 is equal to 5. ओके, हे झालं एक इक्वेशन, सिस्टम ऑफ इक्वेशन. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल, x minus 2y plus 3w is equal to 2. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन, 2x plus y plus z w is equal to -4. त्याच्यानंतर 4x minus 3y plus z plus 7w is equal to 8. हे नॉन होमोजिनियसचे दोन एक्झाम्पल लिहून घ्या. हे नंतर सॉल्व्ह करायचे आपल्याला. ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा तुम्ही हे. एक्झाम्पल लिहून झाले सगळ्यांचे? हा, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये ते 3x3 आहे का? हा, हे इथलं ना, हे इथलं 3x3 आहे. हा, हे 3x3 आहे. हा, डबल रायटिंग झाली त्याच्यावर, ओव्हर रायटिंग झाली. x1 plus 2x2 minus x3 is equal to 1. 3x1 minus 2x2 plus 2x3 is equal to 2. Next, 7x1 minus 2x2 plus 3x3 is equal to 5. After that, second equation I have taken that system of linear equation. X minus 2y plus 3w is equal to 2. 2x plus y plus z plus w is equal to -4. And third equation, 4x minus 3y plus z plus 7w. आता हे जे सेकंड इक्वेशन आहे, सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन घेतलेले आहेत आपण इथं. तर याच्यामध्ये तुम्हाला n मायनस आर पॅरामीटर हे दोन मिळतील बघा. n मायनस आर इज इक्वल टू 2 मिळेल. रँक 2 असणार आहे इथं. आणि नंबर ऑफ अननोन्स किती आहेत? x, y, z आणि w 4 आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला हा n मायनस 2 रँक 2 येईल, which is equal to 4 minus 2 is equal to 2. आता 2 पॅरामीटर ज्यावेळेस यूज करतोय आपण त्यावेळेस तुम्ही T1 and T2 कन्सिडर करा किंवा T and S कन्सिडर करा. पॅरामीटर एक तर W साठी एक पॅरामीटर कन्सिडर करायचं, परत Z साठी एक पॅरामीटर कन्सिडर करायचं. त्याच्यावर आपल्याला नंबर ऑफ सोल्युशन्स मिळून जातील. सेकंड एक्झाम्पल मध्ये हे झालं. मॅम डब्ल्यू ला T1 आणि Z ला T2 असं अझ्युम करायचं का? हा, Z1 ला T1 करा, सॉरी Z ला T1 करा, W ला T2 करा, नो प्रॉब्लेम. और W ला T1 करा, Z ला T2 करा, नो प्रॉब्लेम. रँक तुम्हाला 2 मिळते आणि नंबर ऑफ अननोन्स 4 आहेत. त्यामुळे इथे n मायनस आर पॅरामीटर म्हणजे 4 मायनस 2 घेतलं, मग 2 पॅरामीटर्स आपल्याला कन्सिडर करावे लागतील. आणि जसं ह्याच्या आधी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याच मेथडने सॉल्व्ह करायचे, काही चेंज नाहीये तिथं. झालं सगळ्यांचं लिहून? येस मॅम. ओके. याच्यानंतर आपण थोडंसं डिफरंट एक्झाम्पल, याच्यामधलंच नॉन होमोजिनियस थोडंसं डिफरंट एक्झाम्पल बघतोय आपण. सो राईट देअर, show that
just I am writing here. Show that if lambda is not equal to -5, show that if lambda is not equal to -5, the system of equations 3x minus y plus 4z is equal to 3. Second equation, x plus 2y minus 3z is equal to -2. Third equation, 6x plus 5y plus lambda z is equal to -3. Show that if lambda is not equal to -5, equations, the system of equations 3x minus y plus 4z is equal to 3, x plus 2y minus 3z is equal to -2, 6x plus 5y plus lambda z is equal to -3 has unique solution, and if lambda is equal to -5, then show that equation has infinite solution. Solve for each case. Solve for each case. ठीक आहे. आता थोडंसं इकडे लक्ष द्या. So that if lambda is equal to is not equal to -5, the system of equations 3x minus y plus 4z is equal to 3, x plus 2y minus 3z is equal to -2, 6x plus 5y plus lambda z is equal to -3 has unique solution. And if lambda is equal to -5, then show that equations has infinite solutions. ओके. आता याच्यामध्ये काय करायचंय बघा. आता हे जे इक्वेशन्स आहेत परत आपल्याला याच फॉर्म मध्ये लिहायचे आहेत अगोदर. x इज इक्वल टू b च्या फॉर्म मध्ये. हे नॉन होमोजिनियस इक्वेशन्स आहेत. मग याच्यामध्ये एक एक्स्ट्रा कॉन्स्टंट आहे, तो लॅम्बडा आहे. आता त्या लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला पर्टिक्युलर फाइंड आउट करायची आहे. मग तिथे लॅम्बडा -5 इज इक्वल टू 0 मिळेल आपल्याला. ज्यावेळेस आपण रो ट्रान्सफॉर्मेशन करतोय त्यावेळेस आपल्याला इथं एक इक्वेशन मिळेल, त्याच्यावरून आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू एकदा -5 पुट करायची आणि एकदा लॅम्बडा इज नॉट इक्वल टू -5 पुट करायचे. आणि आपल्याला प्रूव्ह करायचे की लॅम्बडा इज नॉट इक्वल टू -5 असेल तर युनिक सोल्युशन मिळतं, आणि लॅम्बडा इज इक्वल टू -5 असेल तर आपल्याला इन्फायनाइट सोल्युशन मिळतं. ठीक आहे. आता बघा थोडंसं इकडं हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचंय. पहिल्यांदा आपण x इज इक्वल टू b च्या फॉर्म मध्ये लिहितोय. जस्ट वी आर रायटिंग इन टर्म्स ऑफ x इज इक्वल टू b. पहिल्यांदा सिस्टम ऑफ इक्वेशन मध्ये आपण इक्वेशन लिहितोय. सो राइट हियर the given equation in terms of ax is equal to b. या ठिकाणी आपण सोल्युशन घेतोय. ठीक आहे. ax is equal to b च्या फॉर्म मध्ये लिहायचं पहिल्यांदा. So first I am taking that matrix A, the coefficient of matrix 1, 2, -3. सेकंड रो कोणता घेणार तुम्ही? 3, -1, 4. आणि शेवटचा रो काय असेल? 5 लॅम्बडा. हा, लॅम्बडा तसंच ठेवला. त्याच्यानंतर इथे अननोन्स काय आहेत आपले? x y z. कॉन्स्टंट सांगा आता. 3 -2 -2 3 Yes. minus. आता पहिला सेकंड इक्वेशन अगोदर घेतलं होतं ना आपण.
-2 3 आणि शेवटचा आहे minus 3. -3. अप्लाय रो ट्रान्सफॉर्मेशन. इथे रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करा आता अगोदर. काय करणार तुम्ही? R2 R2 minus minus 3R1. 3 3R1. R1. ठीक आहे. R2 minus 3R1. तर पहिला रो तसाच राहिला 1 2 -3 1 2 -3. Second 3 minus 3 0 0. -1 -6. किती येणार इथं? minus 7. -1 -6 -7 4 plus 9 13. 4 plus 9 13. 13. is 13. त्याच्यानंतर हे लास्ट रो तसाच राहिला आपला. लास्ट रो घेतोय आपण इथं आता. इट विल बी 6 5 लॅम्बडा. Lambda. 3 plus 6 9. एक्स वाय झेड. जे ट्रान्सफॉर्मेशन आपण मॅट्रिक्स ए वर अप्लाय केले तेच ट्रान्सफॉर्मेशन आपण मॅट्रिक्स बी वर अप्लाय करतोय. R2 minus 3R1. 3 plus 6 9 आणि शेवटचा रो तसाच राहिला -3. त्याच्यानंतर R3 minus 6 R1. R1. ओके. R3 minus 6 R1. 6R1. हे ट्रान्सफॉर्मेशन आपण घेतलं तर इथं काय मिळेल आपल्याला? पहिला रो तसाच राहिला 1 2 -3 0 -7 13 6 minus 6 0 5 minus look at that 5 -7. -12 -7. 5 minus 12 -7 ना. Yes, ma'am. नेक्स्ट लॅम्बडा. 13. लॅम्बडा minus 6 into -3. काय येईल आता तिथं? 18. Lambda plus 18. लॅम्बडा प्लस 18 ना. हा मॅम. लॅम्बडा प्लस 18 आला. इथं काय असेल आता? हे अननोन्स असतील एक्स वाय झेड. याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत आपले. इक्वल टू. आता इथलं सांगा आता. हे -2 9 आणि शेवटचं -3 प्लस 12. Plus 9. हाऊ मच? -3 प्लस 12. येस 6 ma'am. 9 ना. हा. 9 राहणार. मग 9 आता ma'am, नेक्स्ट 9. R3 plus R2. प्लस और मायनस. R3 minus R3 R2. प्लस और मायनस. हा R3 minus R2. R2. Yes. We are getting that 1 2 -3 0 -7 13 0 0. इथे काय असेल? लॅम्बडा प्लस 18 minus 13. Lambda plus त्याच्यानंतर X Y Z. y z इक्वल टू -2 9 आणि इथे काय असेल? 0. ठीक आहे. ऍक्च्युअली आपल्याला हे मॅट्रिक्स कसे मिळतं बघा इथं. 1 2 -3 0 -7 13 0 0 प्लस 18 -13 प्लस 18 -13 1. Plus 5. प्लस और मायनस Plus 5. Lambda plus 5. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करता येणार नाहीये. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करता येईल का? no. पॉसिबिलिटी नाहीये. ठीक आहे. मग आता पॉसिबिलिटी नाहीये तर आपण काय करतो इथे तर बघा. Equation. हा आता याच्यावरून आपण रँक अगोदर काढूयात. त्याच्यावर इक्वेशन घेऊयात. जस्ट अ मिनिट होल्ड ऑन प्लीज. तर या ठिकाणी बघा दिलेल्या इक्वेशनचा रँक किती येते बघा. दिलेल्या मॅट्रिक्सची रँक किती येते? रँक ऑफ ए इज इक्वल टू 3.
रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स किती येईल? 3. म्हणजे आपण हे जर दोन्ही एकत्र लिहिले हे दोन्ही असं, तरी त्याच्यामध्ये नंबर ऑफ नॉन झिरो रोज 3च राहणार ना दोन्ही मध्ये, ऑगुमेंटेड मॅट्रिक्स मध्ये सुद्धा. ठीक आहे, म्हणजे इथे लॅमडा प्लस 5 आणि तिकडे शेवटचं 0 आहे. ज्यावेळेस आपण कंबाईन लिहितोय शेवटच्या रो मध्ये सुद्धा एक नॉन झिरो एलिमेंट राहणार. मग आता पहिली केस कन्सिडर केली आपण. इथं r इज इक्वल टू 3 आला आपल्याला, n इज इक्वल टू किती आहेत? 3 आहे. नाव कन्सिडर लॅमडा प्लस 5 इज इक्वल टू 0. शेवटचं जे टर्म आहे, शेवटचं जे रो आहे तिथे कन्सिडर केलं आपण लॅमडा प्लस 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर लॅमडा इज इक्वल टू -5. ओके, लॅमडाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? -5. आता लॅमडा इज इक्वल टू -5 ही जी व्हॅल्यू आहे, ह्या जर मॅट्रिक्स मध्ये पुट केलं, लॅमडा इज इक्वल टू -5 ही जी व्हॅल्यू आहे, तर या मॅट्रिक्स मध्ये पुट केलं तर आपल्याला या मॅट्रिक्सचं रँक किती मिळेल? 2. Okay, look at this. If lambda is equal to -5, then 1, 2, -3, second row 0, -7, 13, 0, 0. Lambda -5 plus 5, 0. Okay, त्याच्यानंतर इथं काय मिळेल आपल्याला? x, y, z इक्वल टू -2, 9, 0. ठीक आहे, मग आता रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स ए बी सांगा काय आता? रँक ऑफ ए अँड रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स ए बी. 2. Yes. As we know that rank of A is equal to rank of augmented matrix AB is equal to 2. याच्यावरनं when lambda is equal to -5. Therefore, rewrite the equations by using this. So पहिलं काय असणार आहे इक्वेशन? x plus 2y minus 3z is equal to -2. Second equation काय? -7y plus 13z is equal to 9. The rank of augmented matrix and rank of A that is equal to 2. Number of unknowns किती आहेत? Number of unknowns किती आहेत? 3. As we have n is equal to 3, but r is equal to 2. Therefore, system of equations have infinite solution. Okay, या ठिकाणी इन्फायनाइट सोल्युशन मिळालं. कशावर ना? r is equal to 2 and n is equal to 3. Since r is less than n, therefore equations have infinite solutions. Okay, equations have infinite solutions. याला सगळ्यांच्या लक्षात? Okay. Now lambda is not equal to -5. मॅडम मी तर 1 च्या पुढे काय सेकंड लिहिलं? केस कन्सिडर केले आपण. काय म्हणताय? मॅडम तर 1 च्या पुढे काय लिहिलं मॅडम? बोला. हा, तिथं फर्स्ट कंडिशन मॅडम त्याच्या कुठं पुढे 1 च्या काय? पुढं? तर मॅडम लॅम्बडा इज इक्वल टू -5 च्या पुढे मॅडम. इफ आहे, if ओके. इफ आहे ते. इफ लॅम्बडा इज इक्वल टू -5, लॅम्बडा इज इक्वल टू -5 पहिली कंडिशन. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय घेतली आपण? इफ तो आहे माझा वेगळा येतोय थोडासा. इफ लॅम्बडा इज नॉट इक्वल टू -5. मग आता नॉट इक्वल टू -5 म्हणलं तर आता सपोज आपण 6 घेतलं किंवा नुसतं 5 घेतलं,
लॅमडा इज नॉट इक्वल टू -5 म्हणजे लॅमडा इज इक्वल टू 5 कन्सिडर केलं तर इथं शेवटची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? शेवटचा कॉन्स्टंट काय मिळेल इथला? 10. Non-zero. शेवटचा कॉन्स्टंट काय मिळेल? 10 मिळेल. बरोबर आहे. मीन्स अदर दॅन 0 मिळणार आहे. अदर दॅन 0 मिळेल म्हणजे हा नॉन झिरो एलिमेंट मिळेल. म्हणजे रँक ऑफ ए किती मिळेल सांगा मला? 3. रँक ऑफ ए इज इक्वल टू 3. रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स ए बी किती मिळेल? 3. दॅट इज ऑल्सो 3. नंबर ऑफ अननोन्स किती आहेत? 3. 3. म्हणजे आर इज इक्वल टू काय मिळाला? n. N. आणि आर इज इक्वल टू n असेल तर काय मिळेल आपल्याला? Unique solution. Unique solution. समजलं प्रत्येकाने हे? Yes, madam. प्रत्येकाने समजलं हे? हा बोला. येस मॅडम तिथे 10 कसं काय येतंय? लॅमडाची व्हॅल्यू -5 न ठेवता कोणती पण ठेवा तुम्ही. कोणती पण? ओके. If lambda is not equal to -5, you can consider any value for that. ठीक मग आहे? आपण इथं 10 व्हॅल्यू घेतली का? कोणती? आपण इथं 10 व्हॅल्यू घेतली का मग? नाही 10 नाही घेतलेली. या ठिकाणी तुम्ही कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकता इथं. हॅलो, ही जी व्हॅल्यू आहे ना, लॅमडा इज नॉट इक्वल टू -5, त्या ठिकाणी तुम्हाला सपोज तुम्ही लॅमडाची व्हॅल्यू 5 घेतलात किंवा 6 घेतलात किंवा 1/5 घेतलात तरीही चालतं. कोणती पण व्हॅल्यू घ्या. फक्त या ठिकाणची जी व्हॅल्यू आहे तुमची ही नॉन झिरो मिळणार आहे. ज्यावेळेस आपण लॅमडा इज इक्वल टू -5 केलं त्यावेळेस आपल्याला 0 व्हॅल्यू किती आला? 2 आला. नंबर ऑफ अननोन्स किती आहेत? 3 आहेत. 3. आणि ज्यावेळेस आपण लॅमडा इज इक्वल टू -5 पुट केलं त्यावेळेस इन्फायनाइट सोल्युशन मिळालं. अँड इफ लॅमडा इज नॉट इक्वल टू -5, then we are getting rank. Due to this r is equal to n, we are getting unique solution. Got it? Yes. सगळ्यांना समजलं हे? Yes, ma'am. Yes. येस मॅम. Yes, ma'am. लिहून घेतले का सगळ्यांनी हे एक्झाम्पल? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. ओके. आता याच टाइपचं एक्झाम्पल घेऊयात आपण दुसरा थोडस. Right back. Investigate for what value of lambda, the equations have unique solution. The equations have unique solution. Solve them completely. Solve them completely. Write on first equation. त्याच्यामधलं पहिलं इक्वेशन आहे x ते इक्वेशन लिहा पहिलं. x plus y plus 4z is equal to 1. Second equation, 2x plus 2y plus 3z is equal to 5. Next equation, lambda x plus 3y
plus 6z is equal to 4. First write that Ax is equal to B form. 1, 1, 4, 2, 2, 3, lambda, 3, 6. Unknowns are x, y, z is equal to 154. 1, 5, 4. पहिल्यांदा R2 minus 2R1. twice R1. 1, 1, 4, 0, 0, 3 minus 8, Five. minus 5 ना? Minus minus 5. तर लॅमडा हा 3, 6. इकडे काय आता x, y, z equal to 1, 5, 3, 4, 4. 3. 1, 5, 3. मॅडम तिथं सॉरी 2 minus twice R1 आहे ना? 3. minus 5 minus 2. 5 minus 2, 3. minus 3. It is minus 3. प्लस 3 येईल ना मॅम. +3 येते ना. +3 येते. दिला पाहिजे अभ्यासाला म्हणजे झालेलं नसतं बघायला एकदा 1 तास तर दिला पाहिजे Ma'am. त्याची गरज वेळ मिळत नाही अभ्यासाला बाकीचं त्या ठिकाणी -5 सॉरी 5 minus 2. 3. 3 येते. नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन बरोबर हे काय बरोबर सारखं 3 R1. माल 7 देते 7.5 ला म्हणजे काय करायचं नुसतं झालेलं एकदा बघायचं जास्त करतो आजपासून सुरुवात 7 ते 8.5 R3 minus 3 3 R1. minus 3 R1. नेक्स्ट R3 minus 3 R1. 3 R1. 1, 1, 4, 0, 0, minus 5, lambda minus 3, 0. 0, Minus 6 minus -6. minus 1 3 1 4 minus 3. 1 1. 1, 3, 1. Next transformation. Next transformation. अर्जुन मामा R3 plus R3 minus Divided 6. by 3. काय करणार आता? R3 plus R2. नाही R3 minus R1 घेताय का बघा R3 minus R1. R3 minus R1. Yes, ma'am. जर R1 घेतला तुम्ही तर काय येईल बघा? 6 minus 4.
सर मग फोन किती अकाउंट सोडून जाते थोडं जास्त मग घे लवकर सर मी मम्मीला बोलवणार लवकर ठेव तसली 5 बोलत R3 बसते. minus लॅमडा 6 मायनस 3 R2. मायनस 1 मॅडम येत नाही लॅमडा मायनस 4 0 मायनस 1 येतं ना इथं आता 0 मायनस 1 -1. मायनस मी 1 त्या मम्मीला बोलवते मायनस 6 मायनस 4 हे असताना मायनस 1 ना परत व्हॅल्यू वाढल्या ना आपल्या R3 प्लस R1 केलं असतं तर मॅम R3 प्लस R1 केलं की परत हे व्हॅल्यू वाढणार ना आपल्या R3 मायनस 3 सॉरी R3 मायनस R1 घेतलाय आपण प्लस घेतला असतं मग तर टेनचे R3 plus 3 R1.